महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा या कादंबरीचे क्रमशः वाचन आपण ऐकत आहात. लेखक डॉक्टर रवींद्र ठाकूर. आज ऐकूया एपिसोड 15. भाग 51. वेळ मिळेल तेव्हा मित्रमंडळींसह आसपासच्या गावातून हिंडून यावं हा तात्यांचा आवडता छंद. ओतूरहून भाऊ कोंडाजी आलेले होते. आजच्या सहलीत तात्यांनी त्यांनाही सहभागी करून घेतलं. भीमाजीराव बिरमल, मारुतराव नवले, धोंडीबा रोडे यांच्या समवेत तात्या हडपसरला जाऊन आले. परंतु आज म्हणावा असा सहलीचा आनंद मिळालाच नाही. सरत्या आषाढाचे दिवस, पण पावसानं फारच ताण दिला होता. या दिवसात भुईतून वर आलेल्या कोवळ्या रोपांच्या रांगा शिवारात हसताना दिसत. पण आज पावसाअभावी कोळपून मलूल झालेली पिकं पाहावी लागली. तशात पंढरीची यात्रा संपून आळंदीची यात्रा जवळ आलेली, त्यामुळे अपेक्षित भेटीही झाल्या नाहीत. बरेच लोक दिंडीबरोबर आळंदीला गेले होते. कृष्णा भाऊंची तीच तयारी सुरू होती. ज्या डोळ्यातून उद्याच्या भरल्या पिकांची स्वप्न तरळताना दिसायची, ते डोळे आज निरभ्र उघड्या आभाळाकडे लागले होते आणि पाय आळंदीची वाट चालत होते. रात्री बरीचशी सत्यशोधक मंडळी गप्पागोष्टींसाठी जमली. शाहीर धोंडीराम स्वामी दयानंदांच्या प्रवचनाला गेले होते. सध्या स्वामी दयानंदांचा मुक्काम पुण्यात पडला होता. त्यांचं आगमन झाल्यापासून पुण्याची हवा बरीच बदलली होती. रावसाहेब रानडे, राव बहादूर गोपाळराव हरी आणि महादेव मोरेश्वर कुंटे यांच्या खास निमंत्रणावरून स्वामीजी थेट लाहोरहून पुण्याला आले. गेल्या उन्हाळ्यात त्यांनी मुंबई मुक्कामी आर्य समाजाची स्थापना केली होती. सध्या पुण्यातही आर्य समाजाची स्थापना करायचं घाटत होतं. बुधवारातल्या भिड्यांच्या वाड्यात रोज संध्याकाळी त्यांची प्रवचनं सुरू होती. अगदी पडत्या पावसात सुद्धा लोक प्रवचनांना हजेरी लावत. राव बहादूर गोपाळराव हरी, रावसाहेब रानडे स्वामींच्या प्रवचनाला रोज हजर असत, स्वामींची बडदास्त ठेवत. गंगाराम भाऊ म्हस्के वकील यांनीही स्वामींच्या सरबराईत मुख्य सहभाग घेतला. राव बहादुरांनी आणि आणखी काही जणांनी आर्य समाजाचं सभासदत्व स्वीकारलं. सुरुवातीला काही दिवस तात्याही प्रवचनांना गेले, परंतु स्वामींच्या विचारातील विसंगतीने ते निराश झाले. एकीकडं जातीभेद नाकारायचे, अस्पृश्यता पाळू नका म्हणून सांगायचे आणि पुन्हा वेदच प्रमाण मानायचे. हा गोंधळ त्यांना पटला नाही. हा भाग वगळून मूर्तीपूजेचा निषेध करणं यात कुठलाच नवा मुद्दा नव्हता. आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या बळावर स्वामी दयानंद श्रोत्यांवर सहज छाप टाकत, परंतु तात्यांवर त्या वक्तृत्वाची छाप पडली नाही. त्यांना ते सगळं शुष्क पांडित्य वाटलं. आजच्या काळासाठी वेदकाळाचा हवाला कितपत उपयुक्त ठरणार होता. थोडक्यात होम हवनाच्या धुरात धर्मसुधारणेच्या निष्फळ चर्चा सुरू होत्या. शाहीर धोंडीराम आणि कृष्णराव भालेकर स्वामींचं रोजचं प्रवचन सहसा चुकवत नसत. रात्री प्रवचन संपून शाहीर वाड्याकडं परतले तेव्हाही फुले वाड्यातल्या गप्पा गोष्टी सुरूच होत्या. या शाहीर, कसं झालं आजचं पुराण? तात्या म्हणाले. जी, नेहमीसारखंच झालं. स्वामीजी म्हणतात मूर्तीपूजा करू नका, जातीभेद करू नका, पण वेदप्रामाण्य सोडू नका. तो गोमकाला काही समजत नाही तात्यासाहेब. तात्या म्हणाले, तुम्हा आम्हाला त्या गोमकाल्याचा उलगडा पडू नये अशीच त्यांची इच्छा आहे. अधेमध्ये संस्कृत बोलून ते वेळ तेवढी मारून नेतात, त्यामुळे त्यांची विद्वत्ता दिसते, पण ऐकणाऱ्यांच्या डोक्यातला गोंधळ कमी होण्यापेक्षा आणखी वाढतो. पण असा गडबडगुंडा करून का पूर्वजांच्या लबाड्या झाकल्या जाणार आहेत? त्या संस्कृत पोथ्यांचं खरं स्वरूप आम्हाला कधीच कळलं आहे. भाऊ पाटील म्हणाले, पण स्वामीजींच्या वाणीत मिठास आहे, ऐकतच राहावं असं बोलतात. तात्या म्हणाले, ते मात्र खरं. बोलणं कसं असावं हे स्वामीजींकडून शिकण्यासारखं आहे. आपले कृष्णराव प्रवचनाला असतीलच. वैजी, सोबत भांबुर्ड्याची मंडळी होती. स्वामींना आपल्या गावात बोलवायचं म्हणतात. असं. स्वामीजींची संस्कृत भाषा आमच्या अज्ञानी लोकांना समजली तर मोठीच मेहरबानी होईल.
एकातून दुसरी गोष्ट निघत राहिली. गप्पा गोष्टी लांबतच चालल्या. शाहीर म्हणाले, तात्यासाहेब, उद्या आळंदीची यात्रा सुरू होते आहे. यात्रेत आपली भाषणं झाली तर चांगली जागृती होईल." यात्रेला जायची तात्यांना फार आवड. लहानपणी ते दरवर्षी दादांसोबत आळंदीच्या यात्रेला जात. अगदी अजूनपर्यंत हा क्रम सुरू होता. तसाच देहूचा तुकाराम बीजेचा उत्सव. मुंबईहून वासुदेव बाबाजी, तुकाराम तात्या आले की त्यांची देहूची वारी ठरलेली असे. नेहमीच्या जाण्या येण्यानं देहूचे नारायण सदानंद तात्यांचे स्नेही झाले होते. समाजाची स्थापना झाल्यापासून जाणं येणं कमी झालं असलं तरी तुकोबांच्या गाथेची साथ तशीच होती. सत्यधर्माचा विचार लोकांपर्यंत पोचविण्यासाठी संतश्रेष्ठ कबीर आणि तुकोबांचा आंधळी श्रद्धा नाकारणारा धर्मविचार तात्यांना उपयुक्त वाटत असे. सत्यधर्माचा विचार आवडल्यानं अनेक वारकरी सांप्रदायिक लोक सत्यशोधक समाजाचे सदस्य झाले होते. शाहिरांची सूचना तात्यांनी उचलून धरली. ते म्हणाले, खरंय, सत्यधर्माचा विचार आमच्या अज्ञ समाज बांधवांपर्यंत पोचवायचा असेल तर या संधीचा उपयोग केला पाहिजे. त्यांच्या हिताची कळकळ असेल तर आम्हीच त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. सकाळी आळंदीला निघायचा विचार निश्चित झाला. शाहिरांनी कवनं गाऊन लोकांचं मनोरंजन करायचं आणि तात्यांनी व भाऊ पाटलांनी व्याख्यानं द्यायची असा विचार ठरला. संध्याकाळपर्यंत परतायचं तर सकाळी लवकर निघायला पाहिजे होतं. सकाळी दिवस उगवायला एका हातात काठी, दुसऱ्या हातात शिदोरी आणि पाठीवर डफ अशा थाटात शाहीर हजर झाले. थोड्याच वेळात धोंडीबा, तात्यासाहेब हे पितापुत्र आणि मारुतराव हेही आले. सर्वजण आळंदीच्या वाटेला निघाले. आळंदीची सत्यशोधक मंडळी भेटणार होतीच, परंतु असाव्यात म्हणून सर्वांनी सोबत शिदोऱ्या घेतल्या होत्या. नाही म्हटलं तरी निघायला थोडा उशीरच झाला. ऊन चढायच्या आत आळंदीला पोचायचं या इराद्यानं सर्वजण झपाट्यानं निघाले. चालताना पुण्याहून निघालेले दोघे तिघे वारकरी त्यांना येऊन मिळाले. त्यांच्यात मिसळून चालू लागले. ते पुणेरी वारकरी तात्यांना चांगलं ओळखत होते. सोबत चालणाऱ्या मित्रांकडे डोळे मिचकावत एक वारकरी म्हणाला, "तात्यासाहेब, तुम्ही सत्य समाजाचे लोक ज्ञानेश्वरांचे भक्त नसताना आळंदीला निघालात, हे कसं?" सत्यशोधक मत म्हणजे काहीतरी नास्तिक मत अशी त्याची कल्पना असावी. अशी कल्पना त्यानं एकट्यानंच करून घेतली होती असं नाही. सत्यशोधक मताविषयी अशा अनेक चुकीच्या कल्पना लोकांमध्ये पसरल्या होत्या. सत्यशोधक मत म्हणजे पाद्री मत असाही एक समज होता. प्रश्नातली खोच ओळखून तात्या म्हणाले, "बंधूनो, अज्ञानाचा अंधार पसरवून सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा सत्याचाही शोध घ्यावा लागतो. इथं असंच घडलं आहे, म्हणून आम्ही सत्याचा शोध घेणारे सत्यशोधक झालो आहोत. सत्य हाच आमचा ईश्वर आहे आणि सत्यावर आधारलेली नीती हाच आमचा सत्यधर्म आहे. विश्वनिर्माता ईश्वर एकच असून तो सर्वत्र आहे आणि त्याची प्रार्थना करणं हेच आपलं खरं धर्मकर्तव्य आहे. हे आपल्या बांधवांना सांगण्यासाठी आम्ही आळंदीला निघालो आहोत." त्या उत्तरानं तो वारकरी एकदम गप्पच झाला. इतर दोघांनीही तात्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं खरं, परंतु त्यावर फार विचार केला नाही. ते पुन्हा आणखी काही प्रश्न विचारू लागले. तात्या म्हणाले, "बंधूनो, सत्यधर्मी लोकांना तुम्ही पाखंडी समजत असाल तर ते चूक आहे. विश्वनिर्माता परमेश्वर एकच असून तो कुठल्याही मूर्तीत किंवा मानवी देहात सामावलेला नाही, हीच आमची श्रद्धा आहे. मूर्तीपूजा किंवा आंधळी धर्मश्रद्धा यांना सत्यधर्मात जागा नाही. ऐदी पुरोहितशाही बोकाळायला याच गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. सत्य हीच नीती आणि सत्य वर्तन हाच खरा मानवी धर्म आहे." बोलता बोलता दिघी मागं पडली. ऊन चपचपू लागलं होतं. अशा वायफळ लोकांशी बोलण्यापेक्षा वाट कापलेली बरी म्हणून तात्यांनी चालण्याचा वेग वाढवला. शेताशेतात उभी असलेली कोवळी रोपं पावसाची वाट पाहत ताटकळत होती. चढत्या उन्हात त्यांच्या माना मलूल होऊन खाली झुकल्या होत्या. आभाळात कुठंही पावसाचं चिन्ह दिसत नव्हतं. झाडाचं पान हलू नये अशा जड हवेत उष्मा कोंडला होता. अंगाची तलखी होत होती. अपुऱ्या पावसामुळे जमीन जणू उष्ण उसासे टाकत होती.
तिच्या पोटातली आग उष्ण वाफा होऊन बाहेर पडत होती. समोरून काही वारकरी येताना दिसले. त्यांचा घोळका मागं पडताच तात्यांचं लक्ष एका वृद्ध वारकऱ्यांकडे गेलं. तो इतका थकला होता की त्याला चालणंही अशक्य झालं होतं. तशाही स्थितीत तो ओढला गेल्याप्रमाणे त्यांच्या मागोमाग चालत होता. परंतु ते चालणं त्याला झेपलं नाही. चक्कर येऊन तो एकदम खालीच पडला. तात्या धावले. त्याला काय झालं ते पाहू लागले. त्याच्या सोबतची माणसं बरीच पुढं निघून गेली होती. मागं काय झालं आहे याकडे त्यांचं लक्षही नव्हतं. सोबतच्या 3 वारकऱ्यांमधला एकजण म्हणाला, म्हातार बाबा, या वयात यात्रेला जायची काय गरज होती? आता येथूनच शेवटची यात्रा सुरू होईल, त्याचं काय? ते बोलणं त्या वृद्धाला ऐकू गेलं नाही. तो बेशुद्ध झाला होता. आपल्या मित्राच्या बोलण्यावर त्याचे दोघे मित्र खदखदून हसू लागले. तात्यांनी चटकन त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि त्याला उपरण्यानं वारा घालू लागले. तात्या म्हणाले, मारुतराव, तात्यासाहेब, इथं पाणी कुठे आहे का बघा. दूर अंतरावर एक मळा दिसत होता. पोर वयाचा तात्यासाहेब वेगानं धावत सुटला. मारुतराव त्याच्या मागोमाग गेले. तिथं विहीर होती, पण दोर बादली कुठंच दिसत नव्हती. मारुतरावांनी आपलं पागोटं काढलं. तात्यासाहेबानं त्याला आपलं उपरणं बांधून ते विहिरीत सोडलं. भिजलेलं उपरणं घेऊन तो पुन्हा त्याच वेगानं धावत आला. तोवर भीमाजीरावांच्या आणि शाहिरांच्या मदतीनं तात्यांनी त्या वृद्धाला सावलीत आणलं होतं. तोंडावर पाण्याचे हबके बसताच वृद्ध वारकऱ्याची शुद्ध परत आली. थोड्या वेळात त्याने डोळे उघडले. तेच उपरणं पिळून तात्यांनी त्याला 2 घोट पाणी पाजलं. म्हातारा सावध झाला. शिदोरीतली भाकरी काढून हातावर घेत तात्या म्हणाले, घ्या, थोडं खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. वृद्ध वारकऱ्याचे डोळे कृतज्ञतेने ओथंबून आले होते. तात्यांनी दिलेली भाकरी उपरण्यात घेत तो म्हणाला, बाबा रे, मी आळंदीला गेलो, ज्ञानेश्वराचं दर्शन घेतलं, पण मला ज्ञानेश्वर भेटला नाही. तूच मला खरा ज्ञानेश्वर भेटलास. एवढं बोलून त्यानं पटकन तात्यांचे पाय धरले. त्या वृद्ध गृहस्थानं एकदम पायांना हात लावलेला पाहून तात्यांना अवघडल्यासारखं झालं. पाय बाजूला घेत ते म्हणाले, नाही नाही बाबा, असं करू नका. आपल्या वृद्ध समाज बांधवांची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला धरूनच मी तुमची मदत केली. तसं म्हटलं तर यात माझा स्वार्थच आहे, कारण उद्या मलाही म्हातारपण येणारच आहे. तात्यांचे विचार ऐकून म्हातारा चकितच झाला. तात्यांच्या तोंडाकडे पाहत तो म्हणाला, धन्य तुझे ते आई वडील, त्यांना तुझ्यासारखा पुत्र मिळाला. उपास असूनही त्यानं तात्यांनी दिलेली भाकरी खाल्ली. तोपर्यंत सर्वजण बसून राहिले. आता त्याला चांगली हुशारी आली होती. तात्यांना दुवा देत तो उठला आणि आपल्या वाटेनं चालू लागला. थोडं अंतर गेल्यावर तो सुखरूप जाऊ शकेल याची खात्री पटली. चला मंडळी, तात्या म्हणाले. सर्वजण आळंदीच्या वाटेनं निघाले. तो वृद्ध वारकरी पुन्हा पुन्हा मागं वळून पाहत होता. तात्यासाहेब, आम्हाला क्षमा करा, आम्ही मनात ठेवून तुम्हाला बोललो, सोबतच्या वारकऱ्यांपैकी एकजण म्हणाला. तात्या हसले आणि झपझप पाय उचलू लागले. समोर ज्ञानेश्वरांच्या समाधी मंदिराच्या आवारातील सोन्याचा पिंपळ दृष्टीपथास येत होता. भाग 52. रात्री रावसाहेबांचे निरोप घेऊन ते दोघे गृहस्थ निघून गेले आणि तात्यांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या. त्यांनी ताबडतोब लहुजीबुवांचा मुलगा धोंडीबा, तात्यासाहेब रोडे यांना निरोप पाठवून बोलावून घेतलं. कशासाठी बोलावणं केलंस तात्यासाहेब? धोंडीबा म्हणाला. तात्या म्हणाले, धोंडीबा, उद्या सकाळी स्वामी दयानंदांची हत्तीवरून मिरवणूक निघणार आहे. सनातनी ब्राह्मणांनी मिरवणूक उधळून लावायचं ठरवलंय. त्याच वेळी ते गाढवाची मिरवणूक काढणार आहेत. काही काळजी करू नका. किती माणसं घेऊन जायची तेवढं सांगा. धोंडीबा म्हणाला. फार नकोत, 15-20 जण असले तरी पुरेसे आहेत. पुळक्या भटांना तेवढा धाक खूप होईल. तात्यासाहेबाची समजूत घालायला थोडा वेळ लागला. त्या मिरवणुकीला मदत करणं त्याला मुळीच मान्य नव्हतं. तात्या म्हणाले, अरे बाळा, या सुधारणावादी लोकांना आपण मदत केली पाहिजे. त्याशिवाय सनातन्यांचा जोर कमी होणार नाही. हो नाही करता करता तात्यासाहेबाची समजूत पटली. सगळं ठरल्यावर धोंडीबा आणि तात्यासाहेब निघून गेले. तात्या मनोमन स्वामींच्या पुणे भेटीचा आढावा घेत होते. गंगाराम भाऊंनी बरीचशी प्रवचनं इतर पेठातून आणि आसपासच्या खेड्यातूनही घडवून आणली. सुमारे 2-2.5 महिने हा उपक्रम सुरू होता. कृष्णरावांनी भांबुर्ड्याला प्रवचन घडवून आणलं.
परंतु ही गोष्ट तात्यांना रुचली नाही. सर्व प्रकारच्या भेदांचं मूळ ज्या वेदांमध्ये दडलेलं आहे तेच वेद शेतकऱ्याच्या गळी उतरवणं म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं ठरणार होतं. पुण्यातल्या सनातन्यांची प्रतिक्रिया वेगळीच झाली. आधीच सत्यशोधक समाजाच्या कार्यानं त्रासलेले सनातनी दयानंदांच्या विचारांनी पिसाळून उठले. दयानंद जाती व्यवस्थेविरुद्ध बोलत होते, म्हणजेच वर्णाश्रम व्यवस्थेविरुद्ध बोलत होते. स्त्री शिक्षण, विधवा विवाह अशा धर्मबाह्य गोष्टी शास्त्रसंमत आहेत म्हणून सांगत होते. त्यांचा निषेध व्हायलाच हवा होता. 2-2.5 महिन्यांच्या मुक्कामानंतर आता स्वामी दयानंदांना निरोप द्यायची वेळ आली होती. तत्पूर्वी त्यांच्या सन्मानार्थ ही मिरवणूक निघायची होती. परंतु त्या पाखंडी माणसाची हत्तीवरून मिरवणूक निघणार म्हणताच सनातनी ब्राह्मणांचे नेते राम दीक्षित आपटे यांनी ती मिरवणूक उधळून लावायची प्रतिज्ञा केली. वातावरण तापलं होतं, परंतु मिरवणुकीचा निर्णय आता बदलणार नव्हता. पोलीस बंदोबस्त मागवला तरी गोंधळ होणार नाही याची खात्री देणं अशक्य होतं. अशावेळी सर्व मतभेद बाजूला ठेवून रावसाहेब रानड यांनी तात्यांना निरोप पाठवावा यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. कितीही मतभेद असले तरी मैत्री अजून शाबूत होती आणि सनातन्यांना शह द्यायचा तर ही मदत करायलाच पाहिजे होती. मिरवणूक संध्याकाळी निघायची होती, परंतु गर्दभानंदांच्या शिष्यांना तेवढा धीर धरवला नाही. त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासूनच गर्दभानंदाची मिरवणूक सुरू केली. पडत्या पावसात बँड ताशांच्या जल्लोषात सुरू असलेला तो धुमाकूळ पुण्याच्या लोकांना मनोरंजनासाठी पुरेसा होता आणि तो पाहण्यासाठी पायरी उतरून कुठं जायची गरज नव्हती. गर्दभानंद प्रत्येक गल्लीबोळातून हिंडत होते. दिवसभर ही मिरवणूक चालली होती. हा धुडकूस सुरू असताना तिकडं भिड्यांच्या वाड्यात दयानंदांच्या निरोपाची व्याख्यानाची तयारी सुरू होती. 4 वाजण्याच्या सुमारास तात्या ज्ञानोबा ससाणे, दादासाहेब रोडे, धोंडीबा लहुजी यांना घेऊन भिड्यांच्या वाड्याकडे निघाले. त्यांच्या मागून हातात जाडजूड सोटे घेतलेले 15-20 तालिमबाज चालत होते. धोंडीबानं त्या सर्वांना आधीच योग्य त्या सूचना देऊन ठेवल्या होत्या. वाड्याचा दिवाणखाना श्रोत्यांनी गच्च भरला होता. व्यासपीठासमोरचं यज्ञकुंड अजूनही धगधगत होतं. त्यातून उठणारी धूम्रवलय हवेत विरघळत होती. व्यासपीठावर महर्षी दयानंद बसले होते. जरीकाठी पिवळी शाल त्यांनी पागोट्यासारखी डोक्याला बांधली होती. तिचे शेमले दोन्ही खांद्यावरून उपरण्यासारखे पुढे आले होते. पाहता क्षणीच छाप पडावी असं ते धिप्पाड व्यक्तिमत्व. त्यांच्या वक्तृत्वाची हातोटीही तशीच विलक्षण. त्यांच्या शैलीदार वाणीचा ओघ एकदा सुरू झाला की श्रोते भान हरपून ऐकत राहत. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेनं आणि दांडग्या स्मरणशक्तीनं वेडावून जात. 4:30 वाजता स्वामी दयानंदांनी निरोपाचं भाषण केलं. आज विषय असा नव्हताच. इतके दिवस श्रोत्यांनी आपली प्रवचनं मन लावून ऐकली आणि स्नेहभाव दिला याबद्दल त्यांनी आभार मानले. पुण्यातही आर्य समाजाचा विचार पसरावा ही अपेक्षा व्यक्त केली. भाषण संपलं. श्रोत्यांना पानसुपारी मिळाली. मिरवणुकीची वेळ जवळ येत चालली. लोक वाड्याबाहेर पडू लागले. बेलबागेसमोरच्या पटांगणात सजवलेला हत्ती उभा होता. त्याच्यापुढं वेदग्रंथांची पालखी सज्ज होती. त्यांच्याभोवती तालीमबाज लोकांचा गराडा पडला होता. काही जणांच्या हातात पेटत्या मशाली फरफरत होत्या. थोड्या अंतरावर 8-10 पोलीस शिपाई उभे होते. सर्व तयारी झाली होती. अनायासे पावसानंही उघडीप दिली होती. मिरवणूक सुरू करण्यास काहीच हरकत नव्हती. रावसाहेब रानडे, तात्यासाहेब फुले, लोकहितवादी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मंडळी दयानंदांसमवेत हत्तीजवळ आली. रावसाहेबांनी महर्षींना हत्तीवर बसण्याची विनंती करताच माहुतानं हत्ती खाली बसवला. जय जयकाराच्या जल्लोषात स्वामी अंबारीत स्थानापन्न झाले. चौघडा झणाणू लागला. ढोल ताशांचा दणदणाट सुरू झाला. ढोल ताशांच्या आवाजात सनई चौघड्यांचे सूर लुप्त झाले. मिरवणूक मार्गस्थ होणार तेवढ्यात समोरच्या बोळातून गर्दभानंदाची स्वारी बाहेर पडली. 2-4 शिष्यांनी त्यांना पक्क धरून ठेवलं होतं. स्वामी गर्दभानंद की जय, स्वामी गर्दभानंद की जय. वाद्यांचा आवाज भेदून आरोळ्या उठल्या. डोक्यावर हुबेहूब स्वामी दयानंदांसारखा शेमला काढलेला पिवळा फेटा, पाठीवर भरजरी शाल, त्यावर स्वामी दयानंदांची प्रतिमा आणि गळ्यात रुईच्या फुलांच्या माळा घातलेला स्वतःच्या नावाचा फलक अशा वेशात गर्दभानंद महाराज सजले होते.
चिखलमातीनं राडेराड झालेले 150 ब्राह्मण त्यांचा जय जयकार करीत होते. पोराटोरांनी नुसती हुल्लड माजवली होती. गाढवामागं नाचणाऱ्यांमध्ये माळ्या कुणब्यांचीही काही पोरं दिसत होती. पाहता पाहता दोन्ही मिरवणुकी एकमेकीत मिसळल्या आणि एकच गोंधळ माजला. घोषणा प्रतिघोषणांबरोबरच धक्काबुक्कीही सुरू झाली. गोंधळलेले गर्दभानंद लाथा झाडू लागले, परंतु तो प्रसाद त्यांना धरून ठेवणाऱ्या त्यांच्या शिष्यांनाच मिळाला. तोवर मिरवणूक पुढे सरकली. मिरवणुकीतले लोक गर्दभानंदांच्या शिष्यांना टाळून हत्तीमागं चालू लागले. मिरवणूक मार्गस्थ झालेले पाहून शिष्य चिडले आणि सामील झालेल्या लोकांना शिवीगाळ करू लागले. मिरवणुकीच्या पुढंमागं पोलीस आणि तालीमबाज चालत होते. कोणालाही मिरवणुकीला आडवं जाण्याचं धाडस होत नव्हतं. मिरवणूक उधळून लावायचा प्रयत्न पूर्णपणे फसला. काहीच करता येण्यासारखं नव्हतं. तेव्हा शिष्यमंडळींचं लक्ष रस्त्यावरच्या चिखलाकडे गेलं. जाता जाता तेवढं करायला काहीच हरकत नव्हती. दयानंदांच्या जयघोषात मिरवणूक पुढं सरकत होती. अचानक रपरप करीत चिखलगोळे पाठीवर पडू लागले. मिरवणुकीतील लोक मागं वळून पाहायलाही तयार नव्हते. कोपऱ्या कोपऱ्यावर उभे असलेले गावकुटाळ हसत खिदळत गर्दभानंदांच्या शिष्यांना प्रोत्साहन देऊ लागले. त्यामुळे त्यांचा उत्साह अधिकच वाढला. पोलीस पार्टीबरोबर चालणारा तो गोरा पोलीस अधिकारी अधूनमधून रावसाहेबांजवळ येत होता. त्याला फक्त रावसाहेबांची आज्ञा हवी होती, परंतु रावसाहेब त्याला सबुरीचा सल्ला देत होते. प्रकरण चिघळू द्यायचं नसेल तर सबुरीनंच घ्यायला पाहिजे होतं. मिरवणूक रविवार चौकातून दारूवाला पुलाकडे सरकली आणि शिष्यमंडळी अधिकच चेकाळली. विरुद्ध पक्षाकडून काहीच प्रतिकार न झाल्यानं त्यांची हिंमत वाढली. आता त्यांनी दगडफेक सुरू केली. तिघा चौघांना दगड लागले. मिरवणूक चांगलीच खोळंबली. तो प्रकार असह्य झालेला तो गोरा पोलीस अधिकारी गरकन मागं वळला. 50 टार्गट लोकांनी एवढा धुमाकूळ घालावा हे पाहून त्याचा संताप अनावर झाला होता. सर्व पोलीस त्याच्या हुकमाची वाट पाहू लागले. तालीमबाज काठ्या सरसावून सज्ज झाले, परंतु रावसाहेबांच्या आज्ञेशिवाय काहीच करता येणार नव्हतं. पोलीस पार्टी मागं वळलेली पाहताच शिष्यमंडळीत घाबरगुंडी उडाली. जो तो वाट फुटेल तिकडं पळत सुटला. पाहता पाहता गल्लीबोळ मोकळे झाले. हल्ल्याचा नुसता आभास शिष्यांना पळवून लावायला पुरेसा ठरला. जखमी झालेल्या लोकांना दवाखान्यात पाठवण्यात आलं. मिरवणूक पुढं सरकली. मुख्य रस्त्यावरून फिरत येऊन मिरवणूक पुन्हा भिड्यांच्या वाड्यासमोर आली तेव्हा अनेकांची अगदी ओळख येऊ नये अशी अवस्था झाली होती. भिडेवाड्याच्या दिवाणखान्यात आणखी काही लोक तिष्ठत बसले होते. मिरवणुकीची सांगता होऊन तशाही स्थितीत निरोपाची भाषणं सुरू झाली. तेवढ्यात बाहेर पुन्हा गर्दभानंदाचा जय जयकार सुरू झाला. त्या गदारोळात काही ऐकूही येईना. घोषणांच्या आवाजासोबत पुन्हा चिखलगोळे आत येऊ लागले. दारं खिडक्या लावून घेतल्या तरी गोंधळ थांबेना. उलट आता घोषणांबरोबर एकेकाच्या नावाचा शिमगा सुरू झाला. शेवटी भाषणं थांबवावी लागली. दिवाणखान्यातले लोक बाहेर पडू लागले. आता सर्वांचाच संयम संपला होता. त्या संतापाच्या भरात समोर दिसेल त्याला खरपूस चोप मिळाला. तशात कोणीतरी गाढवाच्या पाठीवर सणसणीत रपाटे घातले. गाढव किंचाळत उधळलं, परंतु शिष्यमंडळी त्याला सोडायला तयार नव्हती. 4-5 शिष्यांना ओढत फरफटत गाढव पळू लागलं. एकच हुल्लड माजली. प्रतिपक्षानं घेतलेला तो आक्रमक पवित्रा पाहताच गर्दभानंदांचे शिष्य पुन्हा भेदरले आणि आपल्या गुरुपेक्षाही दुप्पट वेगानं उधळले. पाहता पाहता गल्ली बोळात दिसेनासे झाले. तोवर बुधवार पेठेत मारामारी सुरू असल्याचं कळताच खुद्द मॅजिस्ट्रेट साहेब घटनास्थळी दाखल झाले. शांतता प्रस्थापित झाली. स्वामी दयानंदांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचवण्यात आलं. सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्या. रावसाहेबांचा निरोप घेऊन तात्या वाड्याकडे परतले. गावात गर्दभानंदाच्या शिष्यांनी पुन्हा आपल्या स्वामींना शोधून काढलं आणि पुन्हा तोच धुडकूस सुरू केला. रात्री 10 वाजेपर्यंत गोंधळ चालला होता. त्या दिवशी तात्या रात्रभर विचार करत राहिले. माळ्या कुणब्याच्या मुलांनीही गाढवाच्या मिरवणुकीत सहभागी व्हावं या गोष्टीचं त्यांना फार दुःख झालं. सनातन्यांच्या नादी लागून बहकलेली तरुण पिढी त्यांच्या डोळ्यापुढे येत राहिली. तिच्या भवितव्याचा विचार अस्वस्थ करत राहिला. भाग 53. इकडं महाराष्ट्रात पावसाची वाट पाहून डोळे फुटायची वेळ आली होती
आणि तिकडं गुजरातेत मात्र वादळी पावसानं आणि अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं. महर्षी दयानंदांनी पुण्याचा निरोप घेतला आणि त्यानंतर थोड्याच दिवसात अहमदाबादमधील महापुराच्या बातम्या कोसळू लागल्या. हजारो लोक बेघर झाले. वित्तहानीबरोबरच प्राणहानीचं जबर संकट कोसळलं. सर्व सत्यशोधक बांधवांनी एकत्र येऊन विचार केला. जवळ आलेला समाजाचा दुसरा वर्धापन दिन अगदी साधेपणानं साजरा करावा आणि त्यासाठी खर्च होणारी रक्कम महापूरग्रस्तांना पाठवावी असा ठराव मंजूर झाला. समाजाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोणा समंजस व विद्वान माणसाकडे सोपवावी अशी तात्यांची इच्छा होती. त्यासाठी डॉक्टर विश्रामरामजी घोले यांच्याशिवाय दुसरा योग्य माणूस त्यांना दिसत नव्हता. स्वतंत्र विचाराचे डॉक्टर घोले ती जबाबदारी समर्थपणे पार पाडतील यात शंकाच नव्हती. आजवर समाजाला घोषित असा अध्यक्ष नव्हताच. अध्यक्ष आणि खजिनदार या दोन्ही जबाबदाऱ्या तात्याच सांभाळत होते. डॉक्टर साहेबांना बोलावून घेऊन तात्यांनी आपला मनोदय सांगितला आणि वर्धापन दिनाच्या दिवशी झालेल्या बैठकीत नवं कार्यकारी मंडळ जाहीर करण्यात आलं. उपाध्यक्ष म्हणून बापूजी हरी शिंदे यांचे बंधू लक्ष्मणराव हरी यांची निवड झाली. रामशेठ उरवणे नवे खजिनदार झाले. लिंगू वकिलांवर व्यवस्थापक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. समाजाचा कारभार लोकशाही पद्धतीनं चालावा त्यावर कोणा एका व्यक्तीचं वा जातीचं वर्चस्व असू नये याची काळजी घेतली गेली. समाजात कुठलाही जातीभेद नव्हता की धर्मभेद नव्हता. इलायजा शालेमान यांची काम करण्याची इच्छा पाहून त्यांना कार्यकारी मंडळावर घेण्यात आलं. स्वतः ज्योतिराव गोविंदराव फुले कार्यकारी मंडळाचे सामान्य सभासद म्हणून काम करणार होते. त्याच दिवशी डॉक्टर साहेबांनी पूरग्रस्तांना मदत पाठवण्याचा ठराव मांडला. त्यास उत्स्फूर्त पाठिंबा मिळून वर्गणी गोळा करण्याच्या कामास तातडीनं सुरुवात झाली. गावोगाव माणसं हिंडू लागली. निधीचा आकडा फुगत चालला. मुंबईचे सभासदही कामाला लागले. तिथं जमणारा निधी हा परस्पर पाठवला जाणार होता. राजनिष्ठा हा समाजाच्या धोरणाचाच एक भाग होता. दिवाळीच्या सुमारास राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स यांनी पुण्याला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ समाजातर्फे ईश प्रार्थनेचा कार्यक्रम पार पाडला. शाहीर धोंडीराम कुंभार, कृष्णराव भालेकर यांनी त्यांच्या सन्मानार्थ पद रचून गाऊन दाखवली. कृष्णरावांनी युवराजांविषयी निबंधही वाचला. या दरम्यान समाजातर्फे सुरू व्हायच्या वृत्तपत्राविषयीची चर्चा झाली. मुंबईच्या सभासदांनी दिलेला छापखाना येऊन पडला होता. कृष्णराव ती जबाबदारी घ्यायला फार उत्सुक होते. परंतु छापखान्यावरील मालकी हक्काचा प्रश्न अजून सुटला नव्हता. त्याविषयीच्या पत्रव्यवहाराला मुंबईतून कुठलंच उत्तर मिळालं नव्हतं. तो निर्णय झाल्याशिवाय पुढचा विचार करायला कार्यकारी मंडळाचे सभासद तयार नव्हते. परिणामी तो विषय तसाच भिजत राहिला. काही गोष्टी अनिर्णित राहिल्या असल्या तरी काही गोष्टी मार्गी लागल्या. सत्यशोधक समाजातर्फे झालेली लग्न बेकायदेशीर आहेत, त्या कुटुंबातील मुलं अनौरस मानली जातील असा नवाच बूट शोधून काढून समाजाविरुद्ध रान उठवायला सुरुवात झाली होती. त्या संदर्भात मुंबई येथून हायकोर्ट ट्रान्सलेटर राघवेंद्र राव यांचा कायदेशीर सल्ला मागवावा असं ठरलं आणि तातडीनं तसं पत्रही पाठवलं गेलं. समाजाचं शिक्षण प्रसाराचं आणि गरीब होतकरू मुलांना मदत करण्याचं काम सातत्यानं सुरू होतं. निळोबा रामजी कराडे हे गंजपेठेत फुलेवाड्याजवळ राहणारे एक गरीब गृहस्थ. घरी थोडी शेती होती. मोलमजुरीवर संसार चालला होता. 2 मोठी मुलं शेतकाम करीत. निदान लहान मुलाला गोविंदाला तरी शिकवावं ही निळोबांची इच्छा. तात्या दुनियेसाठी एवढं करतात तेव्हा आपल्यासाठीही काहीतरी करतील या आशेनं निळोबा तात्यांना भेटले. गोविंदाची मराठी शाळा पूर्ण झाली होती. इंग्रजी शाळेत जायचं तर खर्चाची गोष्ट. तात्यांनी निळोबाची अडचण लक्षात घेतली अन त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. अशा मुलांना तात्या स्वतः तर मदत करतच, परंतु समाजाच्या वतीनंही मदत मिळवून देत. समाजातील श्रीमंत लोकांना भेटून त्यांच्यासाठी शिष्यवृत्त्या मंजूर करून देत. हरिरावजी चिपळूणकर, गंगारामभाऊ म्हस्के अशा मुलांना मदत करायला कधीही हात आखडता घेत नसत. हरिरावजी या कामासाठी दरवर्षी 60 रुपये देत. जाया कराडी मुंबईहून दरवर्षी 25 रुपये पाठवत.
तुकाराम तात्या हेही शक्य तेवढी रक्कम पाठवल्याशिवाय राहत नसत. जाया यल्लाप्पा लिंगू यांनी मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या हुशार मुलास सोन्याचं पदक जाहीर केलं आणि त्यासाठी लागणारी रक्कम तातडीनं पाठवून दिली. अण्णासाहेब सांगलीकर यांनी समाजाचे हेतू जाणून एक रकमी 35 रुपयांची देणगी पाठवली. आर्थिक मदतीबरोबरच या मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणं हेही तेवढंच आवश्यक होतं. शाळेची फी न सोसल्यानं अनेक मुलांना शिक्षण घेणं होत नसे. त्यासाठी तात्यांनी मेहरबान चॅटफिल्ड साहेबांकडं एका मागणीचा पाठपुरावा चालवला होता. प्रत्येक शाळेत गरीब शूद्रांची किमान 5% तरी मुलं मोफत घेतली जावीत यासाठी तात्यांच्या अर्ज विनंत्या सुरू होत्या. गरीब शूद्रांची मुलं लिहायला वाचायला शिकून नुसती पढत मूर्ख होऊ नयेत, तर त्यांनी इंजिनियर होऊन उद्योग क्षेत्रात उतरावं ही तात्यांची तळमळ होती. तात्यांना उद्याचा औद्योगिक महाराष्ट्र दिसत होता. मुंबईत अनेक कापडगिरण्या सुरू झाल्या होत्या. उद्योग व्यवसायाचं जाळं हळूहळू महाराष्ट्रभर पसरू लागलं होतं. गरीब शूद्र माणूस त्या क्षेत्रात मागं राहून चालणार नव्हतं. परंतु इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आजवर एकाही शूद्र विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला नव्हता. त्या संदर्भात तात्यांनी प्राचार्य कुक साहेब यांची भेट घ्यायचं ठरवलं. आठवड्याच्या बैठकीत तात्यांनी गोविंदासाठीच्या मदतीचा विषय मांडला. गोविंदासाठी समाजाच्या फंडातून दरमहा 1 रुपयाची मदत मंजूर झाली. मात्र अर्ज मंजूर करताना व्यवस्थापक मंडळानं अट घातली. गोविंदाला दर महिन्याला वर्तणुकीसह अभ्यासाचा दाखला सादर करावा लागणार होता. समाजाचे सभासद आणि सक्रिय कार्यकर्ते सखाराम सटवाजी भोंगळे यांचं निधन झाल्यामुळं त्यांच्या घरावर मोठं संकट कोसळलं होतं. दोन्ही डोळ्यांनी अश्रू झालेल्या त्यांच्या पत्नीला मुलांना शिकवणं शक्य नव्हतं. तोही प्रश्न मीटिंगपुढं आला. त्यांनाही थोड्या वेगळ्या रूपात तीच अट घालण्यात आली. मुलं नियमित शाळेत जाऊन मन लावून अभ्यास करतील तोवर त्यांना दरमहा 2 रुपये द्यावेत असा ठराव करण्यात आला. शाळेसाठी निघालेली गरिबांची मुलं शाळेत जाण्याऐवजी रस्त्यात गमतीजमती पाहण्यात वेळ घालवत. ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आली होती. अभ्यासाची गोडी लागायची असेल तर त्यांना अशा गोष्टींपासून दूर ठेवायची गरज होती. म्हणूनच त्यांच्या शाळेत जाण्या येण्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक पट्टेवाला नेमावा असाही ठराव मंजूर करण्यात आला. याखेरीज ज्या लोकांना शाळेची फी भरणं शक्य नसेल त्यांच्यासाठी दरमहा 5 रुपये खर्च करण्यात यावेत असंही ठरलं. प्रत्येक बैठकीत असे अनेक विषय समोर येत. त्यावर विचार होऊन सर्वानुमते निर्णय घेतले जात. एका बैठकीत खजिनदार रामशेठ उरवणे यांनी शेती सुधारणाविषयक पुस्तक लिहिणाऱ्या शूद्र लेखकांना बक्षिसं देण्याची योजना जाहीर केली. शेवटी समाजाचे प्रयत्न यशस्वी ठरले. मेहरबान चॅटफिल्ड साहेबांनी गरीब शूद्रांची 5% मुलं शाळांमध्ये मोफत घेतली जावीत असा हुकूम काढला. त्याप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल कुक साहेब यांनीही ती विनंती मान्य केली आणि 2-3 विद्यार्थ्यांना लगेच प्रवेश दिला. गरीब शूद्र समाजाच्या त्या हितचिंतकांचे आभार मानणारे ठराव मांडले गेले आणि मंजूरही झाले. त्यावेळी झालेल्या बैठकीत तात्या म्हणाले, मित्रहो, खेड्यातून येणाऱ्या मुलांचा शिक्षणाचा उद्देश सफल व्हावा असं आपणास वाटत असेल तर फक्त त्यांच्या शिक्षणाची सोय करून चालणार नाही. त्यांना शिक्षण घेता येईल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय वसतिगृह निर्माण करून केली पाहिजे, तर त्यांना मनापासून अभ्यास करता येईल. तात्यांच्या या वक्तव्यानंतर मुलांची राहण्याची, जेवणाची आणि अभ्यासाची सोय असेल असं वसतिगृह उघडायचा प्रस्ताव विनाविलंब समोर आला. त्यावर अधिक विचार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी गंगारामभाऊ म्हस्के, तात्यासाहेब फुले, लिंगू वकील, लक्ष्मणराव हरी शिंदे आणि समाजाचे हितचिंतक विनायकराव भांडारकर यांची समिती नेमण्यात आली. गावोगाव पत्र गेली. भावनांना हात घालणाऱ्या त्या पत्रात पुढील पिढ्यांचं अनहित टाळायचं असेल तर देववेल तेवढी मदत द्यावी अशी विनंती करण्यात आली. एका बैठकीत ठरल्याप्रमाणे तात्यासाहेब फुले, विनायकराव डेंगळे, विठ्ठलराव हिरवे, बाळाजी आढाव या सभासदांनी पुण्यातील शूद्रातिशूद्र मुलामुलींच्या शाळांना भेटी दिल्या. मुलामुलींच्या परीक्षा घेतल्या. त्यांना खाऊ व बक्षीस वाटली. कृष्णराव भालेकर भांबुर्ड्याला वाचनालय चालवत होते. जोडीला त्यांनी शेतकऱ्यांसाठी रात्रशाळा सुरू केली.
अशाच एका बैठकीत डॉक्टर साहेबांनी मुंबईहून आलेलं राघवेंद्र राव यांचं पत्र वाचून दाखवलं. समाजमतानं झालेले विवाह पूर्णपणे कायदेशीर आहेत असं त्यांनी कळवलं होतं. त्यामुळे थांबलेले लग्नविधी पुन्हा नव्या उत्साहानं सुरू होणार होते. त्याच बैठकीत तात्यांनी शूद्रातिशूद्र समाजात जागृती घडवण्यासाठी वक्ते तयार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आणि वक्तृत्व सभांच्या आयोजनाची सूचना केली. डॉक्टर घोले आणि कृष्णराव भालेकरांनी वक्तृत्व सभेच्या संयोजनाचं काम स्वीकारलं. जातीभेदापासून नफे किंवा तोटे, मूर्तीपूजेपासून नफे किंवा तोटे असे सर्वांच्या जिव्हाळ्याचे विषय निश्चित करण्यात आले. येत्या उन्हाळ्यात ही वक्तृत्व सभा होणार होती. यशस्वी स्पर्धकांना बक्षीसही दिलं जाणार होतं. वेगवेगळ्या समाज स्तरातले, जाती धर्मातले लोक समाजाचं सभासदत्व स्वीकारत होते. सभासद संख्या आता 300च्या वर गेली. सत्य समाजाच्या झेंड्याखाली इतकी माणसं गोळा झालेली पाहून तात्यांचा उत्साह वाढला. आपण सुरू केलेलं काम समाजानं अंगीकारलं आहे, या पलीकडं तात्यांना तरी आणखी काय हवं होतं.